यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। पोलीस वाहनामुळेच मृत्यू झालाय। तिवसामधील तरुणाच्या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलाय। अमरावतीच्या तिवसा येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या दुहेरी अपघातामध्ये दुचाकीस्वार जितू अळसपुरे या तरुणाचा 3 दिवसापूर्वी मृत्यू झाला होता। या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय। यामध्ये पोलीस वाहन ट्रकला ओव्हरटेक करत असून दुचाकीस्वारांना गाडीखाली चिरडलं असल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे पोलीस व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी मृतकाच्या भावाने केलेली आहे। पोलीस व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे आणि चुकीमुळे दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघात झाला अशी तक्रार मृताच्या भावाने केलेली आहे। यावेळी तिवसा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत दोषी पोलीस चालकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत उलट ट्रक चालकाला अटक करत गुन्हे दाखल केले, पण पोलीस व्हॅननेच हा अपघात झालेला आहे। पोलिसांच्या वाहनामुळेच हा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजद्वारे हे सगळं क्लिअर झालेलं आहे। 3 दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता। यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता। मात्र दुचाकीस्वाराचा मृत्यू हा ट्रक चालकामुळे झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। मात्र खरं तर सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांच्या वाहनामुळेच हा मृत्यू झाल्याचं आता समोर आलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकावरती कारवाई करण्यात यावी असं मृतकाच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येतं। त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। पुढची कारवाई आता कशा पद्धतीने केली जाणार, त्या पोलीस वाहन चालकाला आता कशा पद्धतीने शिक्षा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमरावतीमधली ही घटना आहे। 3 दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, ज्या ट्रक चालकामुळे हा मृत्यू झाला म्हणून त्याला अटक करण्यात आली होती, खरं तर आता ते समोर येत आहे। त्यानुसार पोलीस व्हॅनच्या धडकेमध्येच हा तरुणाचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय। काय अधिकचा तपशील, कशा पद्धतीने कारवाई केली जाणार? खरं तर अमरावतीच्या तिवसा राष्ट्रीय महामार्गावर हा दुहेरी अपघात जो आहे तो झाला होता। दुचाकी स्वार जितू अळसपुरे या तरुणाचा 3 दिवसापूर्वी जागेवर मृत्यू झाला होता आणि आता सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलं आहे त्यामध्ये पोलीस वाहन ट्रकला ओव्हरटेक करत असून दुचाकी स्वारकांच्या गाडीखाली चिरडल्याचं स्पष्ट या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये स्पष्ट झालं। त्यामुळे पोलीस वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी मृतकाच्या भावाने केली आहे। पोलीस वाहन चालकाला बेजबाबदारपणामुळे आणि चुकीमुळे दुचाकीला धडक बसल्याचा आणि त्याचा अपघात झाला अशी तक्रार देखील पोलिसांमध्ये देण्यात आली आहे। मात्र या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आता ही आंदोलन देखील करण्याचा गावकऱ्यांनी पायंडा ठेवलेला आहे। मात्र अशा परिस्थिती आता दोषी चालकावर कुठल्या प्रकारची कारवाई पोलीस करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकी चालकामुळे अपघात झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।